नमस्कार। ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। उल्हासनगर शहरातील कमीत कमी 1 वर्षापासून 1 ते 5 नंबर पर्यंत रस्त्याचे व ड्रेनेजचे काम अगदी धीमी गतीने चालू असून जागोजागी रस्ते खोदल्यामुळे जनतेला धूल मातीच्या सामोरे जावे लागते। लोकांना हार्ट, शुगर, बीपी बरेच आजार आहेत। आता धूल मातीमुळे श्वास घेण्याचा सुद्धा त्रास झालेला आहे। सर्वात मोठा विषय वाहन चालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो। रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते। उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे साहेबांनी लवकरात लवकर लक्ष घालावे। रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, कारण जनतेच्या सोयीसाठी जनतेला होत आहे खूप त्रास। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। गेल्या 6-7 महिन्यापासून उल्हासनगर महानगरपालिकेने जे भुयारी गटारीचं काम जे शहरामध्ये चालू आहे, रस्ते खोदून ठेवले, तर रस्त्याचे काम खूप धीमी गतीने चालू आहे। त्याच्यामुळं धूळ माती तुम्ही या ठिकाणी बघू शकता, धूळ मातीचं तिथे साम्राज्य या शहरामध्ये तयार झालंय। त्याच्यामुळे उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना एवढा अत्यंत त्रास होत आहे। लंग्सचा प्रॉब्लेम, अस्थमाचा प्रॉब्लेम होतोय, दम्याचा प्रॉब्लेम होतोय धुळीमुळे। तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमचे मनसेच्या वतीने हात जोडून नम्र विनंती, लवकरात लवकर या विषयावर त्यांनी लक्ष देऊन जे रस्ते खंडून ठेवलेले आहे त्याच्यावर लवकरात लवकर या लोकांनी सीसी करावा, नाहीतर अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन छेडू येत्या 8 दिवसात।